आपण पाहतो गेल्या एक महिन्यापासून सोलापूरची निवडणूक चालू आहे आणि सोलापूर शहराच्या अनेक प्रश्नावर चर्चा झाली असेल। गेल्या एक वर्षामध्ये सोलापूर शहराच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूरची विमानसेवा, सोलापूरची दुहेरी पाईपलाईन, सोलापूरचा आयटी पार्क, सोलापूरच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय द्यायची भूमिका घेतली। तेव्हापासून सोलापूर शहराचा प्रचंड मोठा विश्वास भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आहे आणि गेल्या एक महिन्यापासून आम्ही प्रचंड परिश्रम घेतले। भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, आमच्या आमदारांनी, आमच्या नगरसेवकाच्या उमेदवारांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि मी पाहतोय कालच सिद्धरामेश्वराची यात्रेचा उत्सव झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सोलापूर शहराच्या जनतेचा मूल हा भारतीय जनता पक्षासोबत आहे। प्रचंड मोठी लाट भारतीय जनता पक्षाची या शहरामध्ये आहे आणि सोलापूरच्या इतिहासातली सगळ्यात मोठा विजय भारतीय जनता पक्षाचा झालेला उद्या आपल्याला दिसेल। सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सोलापूर शहराचा भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवेल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। त्यामुळे आज प्रचाराचा वेळ संपल्यानंतर आता भेळ खायची इच्छा झाली आणि पाणीपुरी खायची इच्छा झाली आणि प्रसिद्ध अशा चौपाटीवर आज येऊन बसलो। कुठेतरी विरोधकांकडून टीका केली जाईल ह्या गोष्टीवर। काल आपण पाहतोय की काल चहा घेतला म्हणून विरोधकांनी तुम्हाला टार्गेट केलेलं दिसतं, दादांना टार्गेट केलेलं दिसतं। रात्री 11 वाजता चहा घेता म्हणून कुठेतरी आचारसंहितेचा भंग होतो, अशा प्रकारची टीका केली जाते। कशा पद्धतीने बघतो? चहा गोड असतो असं मला माहिती आहे, पण चहा एवढा तिखट का लागला काय मला समजलं। आपण सगळ्यांनी बघितलं की एका कार्यकर्त्याच्या गाड्यावर मी काल अगदी राईट 10 वाजता मी चहा प्यायला गेलो। काही पत्रकार बांधव तिथे पोहोचले, काही आमचे सहकारी पोहोचले, आम्ही असंच करत चहा घेतला। पण हा चहा एवढा का लागला मला समजलं नाही, परंतु गेल्या काही दिवसापासून मी बघतोय विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। कुठलाही राज्याचा नेता प्रचाराला आला नाही। राज्याच्या नेत्यानं शहराच्या नेत्यांना सोडून दिलं, शहराच्या नेत्यांनी त्यांच्या खालच्या उमेदवाराला सोडून दिलं आणि खालच्या उमेदवाराला जनतेनं सोडून दिलं। अशा पद्धतीची शहरातली परिस्थिती पाहिल्यानंतर थोडंसं फ्रस्ट्रेशन होतं आणि त्यातून टीका होते। पण अमोल बापू खूप मोठे नेते आहेत, त्यांनी काल आमच्यावर माझ्यावर आज सकाळी टीका केली, आमच्या आमदारांच्यावर कोटे साहेबांच्यावर टीका केली। बोलता बोलता त्यांनी अनेकदा अरेतुरे माझा उल्लेख केला। ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांची संस्कृती आहे, परंतु राजकारणात एका पातळीवर राहून काम करायचं असतं। पण पराभव समोर दिसल्यानंतर एवढं मोठं फ्रस्ट्रेशन येणं साहजिक आहे, परंतु सगळ्या गोष्टी पचवायची क्षमता राजकारणात लागते। कदाचित अमोल बापूंना अजून अनुभवाची आवश्यकता आहे। ग्रामविकास मंत्री म्हणून असाल किंवा एक पालकमंत्री म्हणून असाल, आज सर्वसामान्य म्हणून आपण शक्यतो असं कुठला मंत्री येऊन सर्वसामान्य मिसळत नाही असं काहींचं आपलं म्हणणं होतं। जेव्हा तुम्ही वेळ खातो तेव्हा गप्पा मारतो तेव्हा मग असं काय वाटतं? या सोबत आता एक 2 आमदार आहेत, तुम्ही स्वतः आले, असं वाटतं अनेकांना निवडणुकीचा ट्रेस आहे। आज रात्री काय असते, ही कत्तल केली राहत असते, हे सगळ्यांना चांगलं माहिती। असं असताना पालकमंत्री म्हणून, मंत्री म्हणून आणि विशेष म्हणजे महापालिकेचे निवडणुकीचे प्रमुख म्हणून काय वाटतं? ज्याचा गृहपाठ चांगला असतो त्याला पेपर सोपा जातो आणि ज्याचा अभ्यास असतो तो रिलॅक्स असतो। आम्ही अनेक दिवसापासून खूप चांगला अभ्यास केलाय, जनतेची सेवा केली, जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय दिलाय, जनतेसोबत आम्ही आहोत आणि जनता आमच्या सोबत आहे। अशा वेळी ट्रेस घ्यायचं काही कारणच नाही। त्यामुळं सोलापूर शहराचा मूळ हा भारतीय जनता पक्षासोबत आहे, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। आमचे कार्यकर्ते काम करतायत, शेवटच्या टप्प्यावरचं निवडणुकीचं काम चालू आहे। तेव्हा गेल्या 10, 15, 20 दिवसापासून जे काम आम्ही करतोय, आता आमचं काम आज संपलेलं आहे। तेव्हा भेळ खायची इच्छा झाली, पाणीपुरी खूप सुंदर आहे, जेवढी सोलापूरची लोकल सुंदर आहेत तेवढीच पाणीपुरी पण सुंदर आहे।
आता आपण वेळ घातला काही सर्वसामान्यांची पण हितगुज केलं, गप्पा मारल्या, संवाद साधला. काय वाटतं सर्वसामान्यांचं काय कल दिसतं, कसं काय करू? मी बघितलं इथं आल्यानंतर आमच्या मुस्लिम भगिनी इथं भेळ खात होत्या, आल्या आल्या उठून भेटायला आल्या. त्याच्यातून मूड सांगायची आवश्यकता नाही, खूप चांगला मूड आहे. लाडक्या बहिणी देवाभाऊ सोबत आहेत, सोलापूर शहरातली जनता देवाभाऊ सोबत आहे आणि हे शहर भारतीय जनता पक्षासोबत आहे. खूप चांगलं काम भारतीय जनता पक्षाने केलंय. तर सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला, कामगारांना विश्वास आहे की सोलापूर शहराचं हरवलेलं वैभव पुन्हा भारतीय जनता पक्षच या ठिकाणी त्याला मिळवून देऊ शकतो, ही भावना सोलापूरवासियांची आहे. त्यामुळं सोलापूरवासियांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही भविष्यात पण आणखीन चांगलं काम करू. भाऊ, अपेक्षित काय आहे 16 तारखेचा निकाल काय आपला? मी आपल्याला सांगितलं की सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेमध्ये येईल, भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल. पण हे होत असताना आम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास होऊ, आता जो विश्वास दाखवलाय आम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास होऊ. त्यामुळं सोलापूर शहराचा निकाल हा प्रचंड मोठा भारतीय जनता पक्षाचा विजय असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.